उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात अनेक गौप्यस्फोट केले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची पुण्यात बैठक होणार होती। या बैठकीपूर्वी बोलताना जयंत पाटील यांनी अजितदादांनी केलेल्या आरोपांवर पलटवार केला। अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर जयंत पाटलांनी कसं उत्तर दिलं पाहूयात। प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आम्ही 10-12 जण होतो। देवगिरीला बसलो होतो। हे अनेक दिवस चालले, त्याचा उल्लेख अधिकाऱ्यांनी केला। आम्ही काय करायचं माझ्याच देवगिरीच्या हॉलमध्ये बसल्यानंतर डायरेक्ट साहेबांना सांगितलं तर काय वाटेल म्हणून आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलून घेतलं। तिला काहीच सांगितलं नाही, आम्ही सगळे बसलो। सुप्रियाला बोलवलं, तिला सांगितलं सगळे हे जीवाभावाचे सहकार्य आहेत, लोकशाहीमध्ये बहुमताला आदर द्यावा लागतो, तर त्या ठिकाणी संघटना पुढे जाते। आणि त्या प्रकारे बसल्यानंतर तिनं काय सांगितलं, मला 7 दिवस द्या, बरोबर ना, 7 ते 10 दिवस द्या, थोडंसं मी साहेबांना कन्व्हिन्स करते, माझ्यावर सोपवा। आम्ही 7-8-10 दिवस थांबलो। पुन्हा आम्ही जयंत पाटील, अनिल देशमुख पण होते, पुन्हा आम्ही एकत्र बसलो की बाबा सरकारमध्ये गेलं पाहिजे, आमदारांचे काही स्थगित्या मिळालेल्या आहेत, विकास कामं थांबलेली आहेत, अमुक झालेलं आहे, तमुक झालेलं आहे, इतर अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, बहुजन समाजाचा विचार झाला पाहिजे वगैरे वगैरे, अल्पसंख्याक समाजाचा विचार झाला पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पुन्हा आम्ही डायरेक्ट साहेबांच्याकडे गेलो। साहेबांनी ते सगळं ऐकलं, ते म्हणले ठीक आहे, बघू आपण काय ते। पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला सगळ्यांना गेलो। वेळ जात होता, आम्ही म्हणत होतो की बाबा वेळ जातोय, एकदा काय तो निर्णय त्या ठिकाणी घ्या। आणि नंतर मग आम्हाला सांगितलं की ठीक आहे, त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या आधी मला वाटतं 1 मे होता, ते यांना माहिती नाही, आणि मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो। आणि 1 मे होता, काहीतरी पुस्तकाचं प्रकाशन होतं नवीन, 1 मिनिट, परंतु 1 मेला आम्ही अनेक जण कुठं झेंडावंदन वगैरे कार्यक्रम, कामगार दिन असतो आणि झेंडावंदन असतं, महाराष्ट्र दिन म्हणून 2 तारखेला तो कार्यक्रम झाला। 2 तारखेला यांना कुणाला माहिती नाही, घरातल्या फक्त 4 माहिती होतं आणि ते राजीनामा देणार होते। तशा पद्धतीने राजीनामा दिला। 15 लोकांची कमिटी तिथंच जाहीर केली आणि त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा। काही बऱ्याचशा गोष्टींची केलेल्या कामात कृत्यानंतर स्पष्टीकरण देण्याची प्रत्येकाची पद्धत असते आणि त्यामुळे तशा पद्धतीनं त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी जी कृती केलेली आहे त्याच्यासाठी स्पष्टीकरण देतात ते मध्ये अशी भाषणं आम्ही ऐकतो त्यांची। तुम्ही सुद्धा त्या बैठकांना उपस्थित होता, तुम्ही अनिल देशमुख या सगळ्या बैठकांना, कारण की थेट तुमचं नाव त्यांनी घेतलेलं आहे, असं काय झालेलं होतं? मी जरा योग्य वेळी सांगेन ना, काय सांगायचं ते मी योग्य वेळी बोलेन। प्रकाशराव राजीनामा देण्याच्या त्यावेळेसची बातमी काढून बघा, त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला होता, बातम्यात होतं। आम्ही म्हणलो आत्ताच सरकार आलंय, एवढी टोकाची भूमिका प्रकाशराव घेऊ नका। त्यांचं म्हणणं होतं की मी काय पक्षाच्या करता कमी केलं, मागच्याही टर्म मध्ये तुम्ही मला मधीच शेवट 6 महिने का वर्षभर 1.5 वर्ष असं आधीच काढून टाकलं, काय कारण काय, पक्षाने ही भूमिका माझ्याबद्दल काय घेतली हे मला कळलं पाहिजे। आणि आता पक्षाला सत्तेवर आलेलं आहे, मंत्रिपद मिळतात, मला आता मिळालं पाहिजे, रास्त मागणी त्यांची होती। शेवटी मी ते आणि जयंत पाटलांनी तिथल्या एका चेंबरमध्ये नेलं आणि खूप त्यांना समजून सांगितलं, असं करू नका, पहिल्याच मंत्रिमंडळाच्या सुरुवातीला मिठाचा खडा लागणं बरोबर नाही वगैरे 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 वगैरे। नंतर मग मी आणि जयंत पाटलांनी त्यांना शब्द दिला कार्याध्यक्षपदाचा तिथं राष्ट्रवादी भवनमध्ये। आणि जयंत पाटलांनी काय सांगितलं आपल्याला की 1 वर्ष मी अध्यक्ष राहतो, 1 वर्षांनी तुम्ही कार्याध्यक्षाचा अध्यक्ष व्हा, बरोबर ना,
आणि संघटनेची जबाबदारी तुम्ही पार पाडा. ते प्रकाश रावांनी ऐकलं. तर ठीक आहे, तसं म्हणत असाल तर कुठली का होईना मला जबाबदारी द्या, मला काम करायचं. आणि हे मी सांगतोय 2019चं का 19च. त्याच्यानंतर 1 वर्ष झालं. मी म्हणलं जयंतराव आपण शब्द दिला राव त्यांना. नाही दिलाय, परंतु वरिष्ठ म्हणतायत दुसरं. म्हणलं वरिष्ठांना सांगा ना, नको मला बाद झालं, मला मंत्रीपद आहे त्यालाच मला वेळ देता येत नाही. कारण जलसंपदा खात्याचं मोठी जबाबदारी होती. जलसंपदा खातं काय साधं सुद्धा खातं नाही, परंतु ते असंच पुढं ढकलत अजून चाललेलंच आहे. म्हणजे हे बरोबर नाही. माझं काय म्हणणं आहे, एकदा तुम्ही शब्द दिला ना, एखादा महिना पुढं मागे ठीक आहे ना. शब्द देताना 10 विचार करून शब्द द्या ना. पण ह्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये कुठंतरी नाराज करायचं. प्रकाश सोळंकींना तर त्यांना मंत्रीच व्हायचं होतं. प्रकाश सोळंकींना तो मी कालही खुलासा केला आहे. ते म्हटले की मला मंत्री का नाही केलं, म्हणून ते चिडून आलेले, राजीनामा द्यायला निघालेले. कसंबसं त्यांना पक्ष कार्यालयात मी निमंत्रित केलं. आणि मग अजितदादा आले आणि अजितदादांनी माझ्यासमोर त्यांना सांगितलं तुम्हाला पक्षाचं कार्याध्यक्ष करतो. त्यांनीच सांगितलं, त्यांना माझ्यासमोर सांगितलं. आणि त्यानंतर पुन्हा कधी मला आता तुम्ही राजीनामा द्या, ह्यांना अध्यक्ष करायचं असं पक्षाने सांगितलं नाही. ठीक आहे, पण सगळ्यात मला सांगितलं असं तुम्ही राजीनामा दिलाच असता. पण सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्यावर जो अन्याय 2019ला झाला तो दूर करण्याची अजित पवारांच्यावर संधी त्यांना धावून आलेली. काल परवा ज्यांनी 9 जणांना शपथ घेतली त्यावेळी बीड जिल्ह्यातून प्रकाश सोळंकींच्याबद्दल एवढी आपुलकी जिव्हाळा असता तर त्यांनी प्रकाश सोळंकींना मंत्री केलं असतं. पण त्यावर अजितदादा म्हटले की जातीय सगळं गणित बसवायचं होतं, त्यामुळे त्यांना आम्ही हे केलं नाही. जर एवढंच तुम्हाला वाटतं तर तुम्ही असो हे सगळं गणित बसलं असं अजितदादा तुम्हाला म्हटलं. प्रकाश सोळंकी आमच्याकडे आल्यावर आम्ही बसूच ना गणित. आले ते तर मला माहीत नाही ते येणार की नाही. आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत. परंतु त्याच्याच बरोबर इतर पण काही जागा ज्या उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत, त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय. त्यांचा वेगळा पक्ष झालेला आहे, त्यांना काही उमेदवार लढवावे लागतील, ते काही मतदारसंघात लढवतील. ते आता ते खरंच लढवणार आहेत का लढवल्यासारखं दाखवणार आहेत हे बघायचं. राजीनामा दिल्यावर सगळेजण एकदम आश्चर्यचकित झाले आणि त्याच्यातनं तिथं वातावरण वेगळं झालं. आणि मग नंतर ते घरी गेले. घरी गेल्यानंतर वेगवेगळ्यांनी वेगवेगळी प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली. मित्रांनो, इथं आनंद परांजपे बसलाय, इथंच आहे. आणि जितेंद्र आव्हाड यांना राजीनामा दिल्यानंतर सगळीकडं मीडियात आल्यानंतर त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला, युवक वगैरे पाहिजे आणि त्यांनी तिथं आंदोलन करायचं. अरे आम्हाला सांगा ना, म्हणजे राजीनामा परत घ्या. मला काही कळलं नाही हे का. मला कळलंच नाही माणिकराव का. म्हणजे जर द्यायचा नव्हता तर कोण नाही द्यायचा. त्याच्या संदर्भामध्ये ही घोषणा मग रोज जाऊन बसायची तिथं. असं काही स्क्रिप्टेड आंदोलन करा म्हणून कुणाला कुणी आदेश दिल्याचं मला तरी स्मरणात नाही. कुणालाच सांगितलं नाही. मी तर कुणालाच सांगितलं नाही.